नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। अर्जुनने एका पाठोपाठ असे पुरावे सादर केलेले आहेत की प्रियाचा खोटारडेपणा हा सर्वांच्या समोर आलेला आहे। कारण प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता, एवढं खोटं तिने वागलेली होती आणि हा सगळा खोटारडेपणा अर्जुनने कोर्टासमोर आणलेला आहे। म्हणजे प्रियाचा जो सोज्वळपणाचा बुरका आहे तो टराटरा फाडलाय आणि प्रिया किती खोटारडी आहे हे सर्वांच्या समोर आलेलं आहे। जेव्हा हे रविराज आणि अश्विन या दोघांच्या लक्षात येतं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकलेली आहे आणि आता नक्की पुढे काय होणार आहे यासाठी अर्जुनने कोर्टामध्ये कोणते कोणते पुरावे दिलेले आहेत, नक्की काय केलेलं आहे, त्याचबरोबर या खुनासाठी प्रिया आणि साक्षी जबाबदार असून शेवटच्या क्षणी तर अर्जुनने जे स्टेटमेंट केलेलं आहे त्यामुळे खरंच जबरदस्त अशी वाट लागलेली आहे ती म्हणजे प्रियाची, जिने कधी विचारच केला नव्हता। त्यामुळे आता कोर्टाच्या समोर नक्की अर्जुनने जे पुरावे मांडलेले आहेत त्यामुळे प्रियाला काय शिक्षा होणार हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे। त्यासाठी प्रेक्षकांनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, त्याचबरोबर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर इकडे आता प्रिया त्याचबरोबर नागराज बोलत असतात। प्रिया म्हणत असते की आज कोर्टात काय होणार आहे, तेव्हा नागराज म्हणत असतो त्याची काळजी करू नको, तू शांतपणे तिथे थांब आणि तिथे विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं दे, अजिबात वायबल व्हायची गरज नाही असं नागराज तिला सांगत असतो। तेव्हा प्रिया म्हणत असते की हो चालेल। प्रियाला आता भीती वाटायला लागलेली असते की पुढे काय होणार आहे, नक्की काय वाढून ठेवलेलं आहे, आपण काही गोंधळ तर घातला नाहीये ना, ह्या गोष्टी प्रियाच्या चांगल्याच लक्षात आलेल्या असतात आणि त्यामुळे प्रिया घाबरत चाललेली असते। आणि मग अर्जुन कोर्टामध्ये आता त्याचं ओपनिंग स्टेटमेंट देतो आणि मग का तिथे सुरुवात केली जाते आणि त्याचबरोबर अर्जुन ओपनिंग स्टेटमेंट देतो आणि सांगतो की मला मिस साक्षी शिकरे यांना बोलवण्याची परमिशन हवी। त्यावेळेस लगेचच ऑब्जेक्शन मी लोड करतच दामिनी उठते आणि ती म्हणू लागते की नाही, साक्षी शिकरे यांची आत्ता मानसिक स्थिती व्यवस्थित नाही, त्यामुळं त्यांना कोणतेही प्रश्न विचारण्यात येऊ नयेत। आता दामिनीने ऑब्जेक्शन घेतलेलं असतं। मग पुढचा मुद्दा पुढे येतो तो म्हणजे साक्षी शिकरेला जर चौकशीसाठी यायचं नाही तर अर्जुन म्हणतो ठीक आहे, कारण अर्जुनलाही माहिती आहे की साक्षीला 3 महिन्यांची जेल झाली होती आणि त्यानंतर साक्षीची मानसिक अवस्था ही बिघडलेली आहे, ही गोष्ट अर्जुनच्याही लक्षात आलेली असते। अर्जुन त्याला काहीच बोलत नाहीये त्या गोष्टीवरती। त्यानंतर पुढचा मुद्दा येतो आणि तो म्हणजे प्रिया म्हणजेच तन्वी सुभेदार यांना चौकशीसाठी बोलवण्यात यावं असं अर्जुन बोलतो आणि मग तो डायरेक्टली बोलवण्यात यावं न म्हणता त्यांना तर मी बोलवू शकतो ना असं म्हणतो, काही प्रॉब्लेमच नसणार आहे असं अर्जुन बोलल्यानंतर दामिनीकडे काहीच उत्तर नसतं आणि आता प्रियाला चौकशीसाठी बोलवलं जातं। आता प्रिया ही चौकशीसाठी पुढे येणार असते आणि त्याचबरोबर साक्षी सगळेजण हादरलेले असतात, कारण प्रियाने कांडच एवढे करून ठेवलेले आहेत की ज्याचा विचार कोणी केलेलाच नाही आणि प्रिया स्वतःच आता हादरलेली आहे, कारण आता काय खोटं बोलायचं आणि किती खोटं बोलायचं हा प्रश्न तिच्या पुढे उभा राहिलेला आहे आणि त्यामुळं तिला कळायचं बंद झालेलं आहे। आता अर्जुनने काय काय पुरावे आणलेले आहेत याबद्दल मात्र शंकाच उभी राहणारी आहे, कारण अर्जुन काय काय करू शकतो हे कोणालाच माहिती नाही। आता प्रियाला बोलवण्यात येतं, प्रिया ही आता चौकशीसाठी तिथे येते आणि मग प्रिया घाबरलेली असते। अर्जुन तिला म्हणतो की मी साधा सोपा प्रश्न विचारणार आहे आणि त्या प्रश्नाचं उत्तर मला खरं द्यायचं आहे। हा प्रश्न अर्जुनने विचारलेला असतो। तो प्रियाला म्हणतो की मिस तन्वी, तुम्ही आणि साक्षी तुमच्या दोघींमध्ये आधी ओळख वगैरे होती का? तेव्हा प्रिया म्हणते की नाही, आमच्या दोघींमध्ये काही ओळख मैत्री वगैरे काही नव्हती, ती एकदा आश्रमात आली होती आणि तिला आश्रम हवा होता याबद्दल तिने बोलत होती आणि त्यानंतर डायरेक्ट मी तिला कोर्टात भेटले, हे प्रियाने सांगितल्यानंतर अर्जुन पुन्हा तिला तो प्रश्न विचारतो। प्रियाचं तेच उत्तर असतं, कारण तिने ते ठरवलेलं आहे काय उत्तर द्यायचं आहे, नक्की कसं हे सगळ्या गोष्टी बोलायच्या आहेत त्या पद्धतीनं तिने बोलत असते। त्यानंतर अर्जुन म्हणतो की मिलॉर्ड, एक गोष्ट लक्षात ठेवा, आत्ताच आपल्याला तन्वी सुभेदार यांनी सांगितलेलं आहे की त्यांच्यामध्ये आणि साक्षी शिकरे यांच्यामध्ये मैत्री वगैरे काही नव्हती। आता अर्जुनने हा मुद्दा घेतलेला असतो। अर्जुन म्हणतो की मला या मुद्द्याबाबत तुम्हाला काही पुरावे द्यायचे आहेत। तर प्रिया म्हणजेच तन्वी आणि साक्षी शिकरे या दोघी जणी आधीपासून एकमेकींना भेटत होत्या, त्यांच्यामध्ये मैत्री होत होती, त्यांच्यामध्ये देवाणघेवाण होत होती। अर्जुन कॅफेमधलं जे फुटेज आहे ते फुटेज आता सर्वांच्या समोर तिथे सादर करतो आणि ते फुटेज दिल्यानंतर अर्जुन तिथे सांगू लागतो की हे बघा,
ह्या दोघीजणी कॅफेमध्ये भेटलेल्या आहेत. मग मला प्रश्न पडलेला आहे की या फुटेजवरची जी तारीख आणि वेळ आहे ती कुणाच्या आधीची आहे, आणि त्यामुळे यामध्ये क्लिअर होत आहे की या दोघींमध्ये मैत्री होती. तेव्हा मात्र प्रिया हादरलेली असते, त्याचबरोबर बाकी सगळेही हादरलेले असतात. इकडे अश्विन आणि रविराज यांची तर बोलती बंद झालेली असते, कारण त्यांना असं वाटत होतं की आत्तापर्यंत तन्वी जी आहे ती खरी बोलते आणि तन्वीवरती अर्जुन फक्त आणि फक्त आरोपच करत राहतो. पण आज कोर्टाच्या समोर जेव्हा पुरावे आलेले असतात आणि तेव्हा मात्र त्यांची वाट लागलेली असते, कारण त्यांनाही कळायचं बंद झालेलं असतं की आता विश्वास कसा ठेवायचा तन्वीवरती, कारण तन्वी तर खोटं बोलत नाहीये असं आपल्याला सांगत होती. मग हे सगळं काय आहे हा प्रश्न त्यांना दोघांनाही पडलेला असतो. आणि त्याचबरोबर इकडे आता प्रिया म करायला सुरुवात करते. अर्जुन म्हणतो की बाराखडी कसं आहे, तुमची ही मची जी बाराखडी आहे ना ती थांबवा. कसं आहे, अजून भरपूर प्रश्न विचारायचे आहेत, तुम्ही स्पष्ट आणि क्लिअर बोला. मग प्रिया म्हणते की हो, आम्ही भेटलो होतो 1-2 वेळा कॅफेमध्ये. ॲक्च्युली ना मला ती साक्षी जी आहे ना तिला सोशल सर्व्हिसची सवय आहे, त्यामुळे आमची भेट झाली होती. अर्जुन म्हणतो की हा मुद्दा कोर्टाने लक्षात घ्यावा. आता काही वेळापूर्वी त्यांनी सांगितलेलं होतं की त्या भेटलेल्या नाहीत, कारण त्या फक्त कुणाच्या म्हणजे आधी आश्रमात जेव्हा साक्षी आलेली होती तेव्हा भेटलेल्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा अर्जुन तिला सांगत असतो की आणखी भरपूर प्रश्न आहेत आणि तुम्हाला त्या प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. हे सगळं अर्जुनने सांगितलेलं असतं. त्यावेळीच आता तिथं जे घडत असतं ते पाहून महिपत आणि त्याचबरोबर साक्षी यांच्या पायाखालची जमीन सरकलेली असते, कारण त्यांना माहितीच नव्हतं की पुढे काय होणार आहे. त्यानंतर आता पुढचा मुद्दा क्लिअर केला जातो आणि पुढचा मुद्दा असा असतो तो म्हणजे अर्जुन म्हणतो मला आणखी काही फुटेज कोर्टाच्या समोर द्यायचे आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो की ठीक, अर्जुनला ते फुटेज कोर्टाच्या समोर दाखवायचं असतं. त्याच कॅफेमधलं ते फुटेज असतं आणि त्या फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसत असतं ते म्हणजेच की प्रिया आणि साक्षी प्रियाला पैसे देत आहे आणि प्रिया ते पैसे घेत आहे. आता मात्र सगळ्यांना धक्का बसलेला असतो. अर्जुन म्हणतो की हे पैसे दिले जात आहेत आणि हे खुनाच्या आधीचं डील आहे, म्हणजे हे सर्व फुल प्लॅनिंग प्रूफ पद्धतीने केलेलं आहे. म्हणजे विलासचा खून अगदी प्लॅन करून केला गेलेला आहे, त्याच्यावरची गोळी ही प्लॅन करून झाडली गेलेली आहे. या सगळ्यामध्ये जबाबदार आहे ती म्हणजे तन्वी सुभेदार आणि साक्षी, या दोघींनी हे सगळं फुलप्रूफ प्लॅन केलेलं आहे. आता लगेचच दामिनी उठते आणि ऑब्जेक्शन मिलॉर्ड म्हणते. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे माहिती आहे का, तुम्ही हा जो ऑब्जेक्शन मिलॉर्ड हा शब्द आहे ना रेकॉर्ड करून घ्या, कारण मी काहीही बोललं तरी तुम्ही ऑब्जेक्शन मिलॉर्ड असं बोलत असता, त्यामुळं तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होऊ शकतो. त्यापेक्षा तुम्ही जर स्पष्टपणे तिथं हा शब्द जर तुम्ही रेकॉर्ड करून घेतला तर तुम्हाला ते बरं पडेल, असं अर्जुन बोलत असतो. आणि तेव्हा मात्र कुसुमताईला जाम हसू येतं, कारण प्रियाचा खोटारडेपणा अर्जुन कोर्टाच्या समोर आणत असतो. सायली आणि कुसुमताई दोघीही हसत असतात आणि प्रियाची कशी बोबडी वळलेली असते ना ती मात्र पाहण्यासारखी असते. इतर वेळी अगदी फडाफडा बोलणारी प्रिया अगदी गपगार झालेली असते आणि अर्जुनने मात्र तिची चांगलीच वाट लावलेली असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अर्जुन तिथे बोलत असतो आणि तिला विचारत असतो, तिला प्रश्न विचारत असतो आणि त्या प्रश्नांची उत्तरे ही प्रियाला द्यावी लागणार असतात. त्यानंतर अर्जुन म्हणतो की आता हे पैसे तुम्ही कशासाठी घेतले होते, हे तर तुमचं प्लॅनिंगच सुरू होतं ना, की आश्रमाचे पेपर कसे मिळवायचे, त्याचबरोबर आश्रमातून या सर्व गोष्टी कशा पद्धतीने करायच्या, आश्रम ताब्यात घ्यायचा, हेच प्लॅनिंग सुरू होतं ना. प्रिया म्हणते की नाही, तसं नाही येते. मला आठवलं एकदा ना एका कार्यक्रमामध्ये इव्हेंटमध्ये आम्ही भेटलो होतो, तेव्हा साक्षी आणि माझ्यामध्ये बोलणं झालेलं होतं आणि साक्षीला सोशल वर्क करायची सवय आहे. मग मी तिला सांगितलं की मला फॅशन डिझायनिंग करायचं आहे. ही गोष्ट जेव्हा मी साक्षीला सांगितली आणि तेव्हा मग हे सर्व आता समोर आलेलं असतं. मग अर्जुन बोलत असतो, अर्जुन म्हणत असतो की पुढे काय झालं, बोला असं म्हणत अर्जुन तिला बोलायला लावत असतो. आणि तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की प्रियाकडे आता बोलायला शब्दच नसतात, कारण तिने जे काही कारण करून ठेवलेलं आहे तेच एवढं मोठं असतं. प्रियाला तो म्हणत असतो की सांगा नक्की साक्षी आणि तुमची भेट कशासाठी झाली होती, या गोष्टी मला कळल्या पाहिजेत. हे सगळं बोलणं सुरू झालेलं असतं आणि तेव्हा मात्र प्रिया आता तिथे उभी असते. प्रिया म्हणत असते की मग मला ना फॅशन डिझायनिंग करायचं होतं आणि म्हणूनच मला साक्षीने हे पैसे दिलेले होते. आता तिथे अश्विन असतो, तो म्हणत असतो की रविराज काका हे सगळं काय आहे, तन्वी आपल्याशी खोटं बोलली आहे, हे सगळं काय आहे नक्की, कारण ह्या दोघी तर आधीपासून एकमेकींना ओळखत आहेत. हे त्यांच्या दोघांमध्ये आता कुजबूज सुरू झालेली असते आणि त्यासोबतच
इकडे प्रियाला मात्र बोलताच येत नसतं. प्रियाची चांगलीच बोबडी वळत असते, कारण अर्जुनने तिची वाटच अशा पद्धतीने लावलेली असते की प्रिया मात्र पाहतच राहते. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन कोर्टाच्या समोर आणखी प्रश्न विचारतो प्रियाला, ते म्हणजे की जे तिकीट काढलेले होते सिनेमाचे, म्हणजे त्यावेळेस तुम्ही सिनेमाचे तिकीट काढलेले होते आणि सिनेमाला गेलेला होता, तर ते तिकीट कोणी काढलेले होते? तेव्हा प्रिया म्हणते मी काढलेले. तेव्हा अर्जुन म्हणतो की नाही, ते तिकीट साक्षी शिखरे यांनी काढलेले होते आणि त्या तिकिटाचे जे डिटेल्स आहेत ते अर्जुनने कोर्टाच्या समोर दिलेले असतात आणि अर्जुनने स्पष्टपणे सांगितलेलं असतं की हे त्या तिकिटाचे डिटेल्स आहेत. तेव्हा मात्र कोर्टाच्या समोर अर्जुनने तो पुरावा दिल्यानंतर मात्र आता इथे प्रियाची वाट लागलेली असते. प्रियाला कळायचं बंद झालेलं असतं. अर्जुन म्हणतो की त्यामध्ये स्पष्ट क्लिअर होत आहे, ट्रान्झॅक्शन आयडी वरून क्लिअर होत आहे की ते तिकीट जे आहे ते साक्षी शिखरेने काढले होते आणि हे सगळं फुल प्लॅनिंग प्रूफ होतं, कारण साक्षी शिखरे आणि प्रिया या दोघींनाही तो आश्रम रिकामा हवा होता, का तर त्यांना आश्रमाचे पेपर शोधायचे होते. आता लगेचच तिथे मुद्दा मांडला जातो. दामिनी ऑब्जेक्शन घेते आणि म्हणू लागते की तुम्ही आत्ताच सांगितलं की म्हणजे तुम्ही प्रूव्ह केलेला आहे की विलास हा महिपतचा माणूस आहे, महिपतने तिथं त्याला प्लॅन केलं होतं. तेव्हा अर्जुन म्हणतो की हो, महिपतने त्याला प्लॅन केलं होतं, पण महिपतने या गोष्टीसाठी प्लॅन केलेलं होतं, ती गोष्ट म्हणजेच की विलासने तिथे मधुभाऊंना कन्व्हिन्स करावं की मधुभाऊंना विचारत तिथे सर्वांच्या समोर मधुभाऊंना कन्व्हिन्स करावं, मधुभाऊंना या गोष्टी क्लिअर कराव्यात की हा आश्रम विकणं गरजेचं आहे. आणि राहिला प्रश्न विलासचा, विलास पेपर शोधू शकत नव्हता, जरी त्याला लिगल पेपर मिळाले तरी तो काही करू शकत नव्हता. हा मुद्दा जेव्हा कोर्टाच्या समोर आणला जातो तेव्हा मात्र अर्जुन म्हणतो की बरोबर आहे, तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, पण आता मला आधी हा मुद्दा क्लिअर करू द्या कोर्टाच्या समोर की काहीही असलं तरीही महत्वाची गोष्ट ही आहे की हा आश्रम त्यांना रिकामा हवा होता आणि त्यासाठी हे सगळं कारस्थान करण्यात आलेलं होतं. हा आश्रम रिकामा करून त्यांना तिथले पेपर शोधायचे होते आणि हा सगळा प्लॅन साक्षी आणि प्रिया या दोघींनी केलेला होता. आता अर्जुन हे सगळं बोलत असतो आणि तेव्हा मात्र कोर्टाच्या समोर या सर्व गोष्टी क्लिअर होत असतात आणि कोर्टाच्या समोरच अर्जुनने या सगळ्या गोष्टींना वाचा फोडलेली असते आणि अर्जुन म्हणतो की हे सगळं या दोघींनी ठरवून केलेलं आहे. पुन्हा आता दामिनी ऑब्जेक्शन घेत असते. इथे साक्षीची वाट लागलेली असते आणि महिपत साक्षीला विचारत असतो की हे तिकीट्स तूच काढले होते ना, हे सगळं असंच झालं होतं ना? तेव्हा साक्षी सांगते की हो, मीच काढलेले होते, असंच झालेलं आहे. कॅफेमधल्याही गोष्टी अशाच झालेल्या आहेत आणि हेही असंच झालेलं आहे. आता साक्षीने हे क्लिअर केलेलं असतं आणि तेव्हा मात्र आता इकडे दामिनीची मात्र वाट लागलेली असते. दामिनीला कळायचं बंद झालेलं असतं, कारण दामिनीला इतक्या वेळ असं वाटत होतं की आपण जे बोलतोय, आपण जे करतोय त्या गोष्टी क्लिअर आहेत, परंतु अर्जुनने प्रत्येक मुद्दा खोडून काढलेला होता. अर्जुनने आता प्रियाला जवळजवळ सगळं खोटं पाडलेलं असतं, तिला खोटं ठरवलेलं असतं. ती जी काय खोटं बोलत होती त्या सगळ्या गोष्टी क्लिअर झालेल्या असतात. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आता एक एक करून प्रत्येक मुद्दा कोर्टाच्या समोर मांडत असतो आणि त्यासोबतच इकडे अर्जुन ज्या गोष्टी बोलत असतो त्यामुळं प्रिया किती खोटारडी आहे हे समोर आलेलं असतं. हे कोर्टाच्या समोर नाही तर रविराज आणि अश्विन या दोघांच्याही समोर आलेलं असतं. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अश्विन पुन्हा रविराजला विचारू लागतो की काका हे सगळं काय आहे, परंतु रविराज तिथे म्हणत असतो की मला पण आत्ताच कळतं हे सगळं काय घडतंय, तन्वी असं काय वागलेली आहे. आणि आता अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेलं आहे की ते तिकीट प्रियाने दिले होते. प्रिया म्हणते की साक्षीला सोशल वर्कची सवय आहे, त्यामुळं मुलांना पिक्चर बघायचा असतो पण त्यांना तो बघता येत नाही, म्हणूनच हे तिकीट तिने काढून दिलेले आहेत, हे सगळं सांगितलं जातं. अर्जुन म्हणतो की खरंच साक्षी शिखरे यांना सोशल वर्कची आवड आहे, मगाशी तुम्ही तो मुद्दा सांगितला, बरोबर आहे, त्यांना आश्रमाच्या मुलांची एवढी काळजी होती, हे सगळं मला मान्य आहे. मग मला एक गोष्ट क्लिअर करा की ते सगळं ज्या दिवशी खून झाला त्याच दिवशी का झालं. हा मुद्दा अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेला आहे आणि तेच वाट लागलेली आहे ती म्हणजे प्रियाची. तेव्हा आता दामिनी उठते आणि म्हणते की खरंच अर्जुन सुभेदार यांनी जी स्टोरी क्रिएट केलेली आहे ती खूप जबरदस्त आहे, परंतु या स्टोरीमध्ये इथे हे क्लिअर नाही होत की या सर्व गोष्टी ह्या साक्षीने केलेल्या आहेत, या गोष्टी तिथे क्लिअर होत नाहीत असं ती बोलत असते. आणि त्याचबरोबर ती म्हणत असते की मला तर आता प्रश्न पडलेला आहे की अर्जुन सुभेदार यांनी चांगली स्क्रिप्ट तयार केलेली आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो की कसं आहे, स्टोरी रायटर मी नाहीये, हे जे सत्य मुद्दे आहेत ते मी कोर्टाच्या समोर आणत आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे हे सगळं स्क्रिप्ट लिहिणं वगैरे महिपत आणि साक्षी शिखरे यांना खूप छान जमतं आणि त्याच्यामध्ये आता तुम्हीही सामील झालेला आहात, हे अर्जुनने सांगितलेलं असतं.
त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की आता दामिनी पुन्हा ऑब्जेक्शन घ्यायला सुरुवात करते, कारण साक्षीने हे सगळं मुलांसाठी केलेलं आहे. पण अर्जुन म्हणतो की एक मुद्दा क्लिअर होतोय, तो म्हणजे विलास जो आहे तो तिथे प्लॅन केलेला होता, पण विलासला तिथे प्लॅन करून काही उपयोग होऊ शकला नसता, कारण विलासला लिहिता वाचता येत नाही. मग दाशरीकडे ती म्हणते की तुम्हाला कसं माहिती? तेव्हा अर्जुन सांगतो की त्या संदर्भातले साक्षीदार माझ्याकडे आहेत. मी इकडे सायली सुभेदार यांना कोर्टामध्ये बोलवू इच्छितो. आणि मग सायलीला आता साक्ष देण्यासाठी बोलवलं जातं. आणि सायली जेव्हा साक्ष देण्यासाठी येते तेव्हा मात्र अर्जुन आता सायलीची साक्ष घेतो. सायलीला प्रश्न विचारले जातात. सायलीला विचारलं जातं की नक्की काय आहे. तेव्हा सायली सांगते की हो, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, त्यांना बोर्ड वाचून अंदाज लावता यायचा, पण ते काही लिहू शकत नव्हते. अर्जुनने हे सांगितल्यानंतर लगेचच दामिनी बोलते आणि म्हणते की तुम्ही विसरलात का, सायली सुभेदार ही तुमची बायको आहे आणि ती कॉम्प्रोमाइजिंग आय विटनेस आहे, त्यामुळे त्याचा काही उपयोग होणार नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की बरोबर आहे तुमचं, मला माहिती होतं तुम्ही असेच बोलणार आहात, म्हणून तर माझ्याकडे बाकीचेही साक्षीदार आहेत जे साक्ष देऊ शकतात. ते म्हणजे की विलास काकांना लिहिता वाचता येत नव्हतं. हे सगळं अर्जुन बोलत असतो. त्यानंतर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे अर्जुनने आता कोर्टाच्या समोर एक जबरदस्त मुद्दा क्लिअर केलेला आहे, तो म्हणजे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आणि त्याचबरोबर पोलिसांना मेसेज आल्याचा रिपोर्ट. हे सगळं जेव्हा अर्जुनने कोर्टाच्या समोर सादर केलेलं असतं तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की अर्जुन कोर्टाच्या समोर ही गोष्ट क्लिअर करत आहे. आणि अर्जुनने कोर्टाच्या समोर पुरावे दिल्यानंतर अर्जुन तिथे बोलत असतो. अर्जुन म्हणत असतो की विलासचा खून झालेला आहे आणि त्याचबरोबर त्यानंतर पोलिसांना मेसेज गेलेला आहे. आणि पोस्टमॉर्टमच्या रिपोर्टमध्ये स्पष्टपणे क्लिअर झालेला आहे की विलासचा मृत्यू हा 8:30 वाजता झालेला आहे, तर पोलिसांना मेसेज हा त्यानंतर जवळजवळ 1.25 तासांनी गेलेला आहे. आणि त्याचबरोबर आता मला प्रश्न पडलेला आहे की विलासला लिहिता वाचता येत नव्हतं, तर तो मेसेज कोणी पाठवला? आता इथे म्हणजे अजूनपर्यंत प्रूव्ह झालेलं नाहीये की साक्षी ही खुनाच्या ठिकाणी नव्हती. म्हणजे आता तिथे मधुभाऊ विलास आणि मधुभाऊंनी विलासचा खून केलाय हे साक्ष देणारे आय विटनेस आहेत, त्या म्हणजे प्रिया मधुकर. तर इथे आपल्याला या गोष्टी क्लिअर होत आहेत. आणि त्या म्हणजे की आता तिथे तिसरी व्यक्ती कोण होती, तर ऑब्विसली तिसरी व्यक्ती ही प्रिया म्हणजेच तन्वी सुभेदार होती. आणि मग ती मेसेज पाठवणारी तिसरी व्यक्ती ही प्रिया म्हणजेच तन्वी सुभेदार असल्याचं इथं प्रूव्ह होत आहे. जेव्हा अर्जुनने कोर्टाच्या समोर हा मुद्दा टाकलेला असतो, अर्जुनने सर्वांच्या समोर ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या असतात. आणि त्याचबरोबर हे सगळं जेव्हा घडत असतं तेव्हा मात्र इकडे अर्जुनने ह्या सर्व गोष्टी क्लिअर करून एक मोठी गोष्ट समोर आणलेली आहे. आणि त्यामुळं इथे प्रिया पूर्णपणे अडकलेली आहे. आता प्रिया याच गोष्टीत अडकलेली नाही, तर तिच्याबद्दल रविराज आणि अश्विन या दोघांच्याही मनात आता किंतु आलेला आहे, शंका आलेली आहे आणि प्रियाची ते वाट लागलेली आहे. प्रियाने स्वप्नातही विचार केला नव्हता हे सगळं अशा पद्धतीनं घडेल आणि ते प्रियाची पूर्ती वाट लागलेली आहे. त्याचबरोबर साक्षी आणि प्रिया एकमेकींकडे पाहत आहेत, कारण त्यांनी केलेलं फुल प्रूफ प्लॅनिंग अर्जुनने जसंच्या तसं कोर्टासमोर आणलेलं असतं आणि अर्जुनने प्रूव्ह केलेलं असतं की ह्या दोघी कशा आहेत. रविराज तर पाहतच राहतो. इतक्या दिवस रविराज प्रिया खरी आहे म्हणून तिची बाजू घेऊन बोलत होता, पण आज रविराजला कळलेलं आहे की अर्जुनने प्रत्येक मुद्दा जो मांडलेला आहे तो अशा पद्धतीनं मांडलेला आहे की विचारही करू शकत नाही. त्यासोबतच इकडे पाहायला मिळतं की अर्जुन आता हे सगळं कशा पद्धतीनं बोलणार आहे, या सगळ्या गोष्टी कशा पद्धतीनं क्लिअर करणार आहे, हे सगळं आता कोर्टाच्या समोर आलेलं आहे आणि प्रियाची वाट लागलेली आहे. मेसेज प्रियानेच पाठवला होता हा मुद्दा आता अर्जुनने कोर्टाच्या समोर आणलेला असतो. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्टेड राहा. थँक्यू.